एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. सायमन मग मी लिहून टाकलो कमिशन मग गो बॅक. कारण की आधी काय होतं आंदोलनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा सायमन गो बॅक है ना. एवढं आम्हाला सगळ्यांना माहित आहे. एक बी पोट्ट असं नाही जिनं 10वी पास केलं त्याला माहितच नाही सायमन गो बॅक. आम्ही सायमन काय लय रे बाबा आज सगळे गोरे गोरे होते म्हणे कारा एक बी नाही आम्ही कुठं मेलो असं जे आहे ते इतिहासात लिहिलं रे बाबा. मग इतिहासात असं लिहिलंय आम्हा सप्प्यांना माहित आहे सायमन गो बॅक. अरे बाबा पण सायमन गो बॅक पण सायमन हो कोण मा दोस्त मा दुश्मन काय माहित नाही है ना. नुसते व्हाईट मेन्स होते म्हणजे व्हाईट मेन्स कमिशन देअर फॉर वी आर. आम्ही तसं नाही. सायमन कमिशनचं संविधानिक दृष्टिकोनातून महत्व तसं आम्हाला इतिहासाच्या मास्तरानं काही बरोबर सांगितलं नाही. आमच्या इतिहासाच्या मास्तर तसा भारी होता बाबा तुमच्या बी असे भारी मास्तर विचारू नका. असो आपण मास्तरांना त्या मास्तराच्या मुळेच इथपर्यंत पोहोचलो म्हणून टीका टिप्पणी नाही. असो ठीक आहे. पण सायमन कमिशन आपल्याला आता कशाच्या दृष्टिकोनात समजायचं आहे. कारण आपला विषय कोणता चालू आहे इंडियन पॉलिटी बरोबर आहे. आपण कशाचा रेफरन्स घेत आहोत इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत. मग एम लक्ष्मीकांतचा पाच आहे तर ते पाहावं लागेल. भारतीय संविधानाच्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश कालीन जितक्या समिती झाल्या नियम आणि तत्वे बदलायला आणि जितके कायदे झाले ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कशासाठी का आता आम्हाला नुसती प्रिलिम पास नाही का करायची आहे घोकून खोकून. आम्हाला मेन्स बी द्यायचे लिवायचे आपले विचार मांडायचे आहे आपली डेप द्यायची आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये असा आडवा तिडवा प्रश्न विचारला तर भस्कन झालं नाही पाहिजे उत्तर आलं पाहिजे आणि असा ढकास एकदम मस्त ढासू का मस्त मार्क भेटले का पाहिजे बरोबर आहे. मग कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि डेप्थ असेल ना तर आपल्याला काय चिंता आहे का नाही. म्हणून आपल्याला सायमन कमिशन थोडा डिटेलमध्ये पाहायचं आहे. इंडियन पॉलिटी जे आहे लक्ष्मीकांतचं त्याच्यामध्ये जास्त डिटेल दिलेलं नाही. त्याला वाटलं इटुकलं पिटुकलं दिलं तर होय तिकडे होते काम तसा नाही. आपल्याला थोडीशी डेप्थ घेतली पाहिजे. म्हणून आज आपण बघणार आहोत सायमन कमिशन. मग सायमन कमिशन मध्ये काय बघणार आहोत तर बाबा सायमन कमिशन आलंच खायले पहिलं बरोबर आहे मान्य आहे आलं कायले ते बी पाहायचं आहे. दुसरं की ते का आणलं तर त्याला आणताना त्याला काय सांगून आणलं बापू तुले भारतात फिरायला जावायचं आहे रिकाम टेकडं का काही काम करायचं काही काम दिलं असेल ते कोणतं. मग त्या कामाच्या दृष्टिकोनातून त्यानं काम केलं का म्हणजे त्यानं काही शिफारसी केलं का त्या पाहावं लागतील. त्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. आणि मग याच्यामध्ये होते कोण रे बाबा नमुने याला अपोज बी झाला तर कोण अपोज केला आणि कोण फेवर केला या सोप्या गोष्टी आपल्याला आज पाहावं लागेल. पावाच्या मग चलाच्या. पण जाताना आपल्याला नेहमी तुम्हाला माहित आहे सुरू करायच्या पूर्वी 2 प्रश्न तर मी डोक्यात घुसवतो चोर बाबा घुसवतो का नाही घुसवालेच पाहिजे. 2 डोक्यात प्रश्न राहिले का मग इतर प्रश्न निर्माण होतात. तर चला तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न सायमन कमिशन बाबत अचूक तथ्य कोणती. काय म्हणते सायमन कमिशन बाबत अचूक तथ्य which of the following is or are correct facts regarding सायमन कमिशन. उदारमतवादी आणि पुराणमतवादी सदस्य होते. लिबरल्स अँड कन्झर्वेटिव्ह मेंबर्स. भारत सरकार कायदा 1919च्या तरतुदीनुसार याची स्थापना केली म्हणते. एस्टॅब्लिश्ड ॲज पर प्रोव्हिजन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. आणि मे 1930 मध्ये अहवाल सादर केला. रिपोर्ट सबमिटेड इन मे 1930. असे 3 ऑप्शन्स तुम्हाला दिले आहे तुम्हाला निवडून घ्यायचे रे भाऊ. दुसरा प्रश्न रे बाबा हा सायमन कमिशनने कोणती शिफारस केली नव्हती. असे प्रश्न राहते ना दंडी गोल होते. नॉट म्हणला का आपल्याला नॉट आठवायचे नाही तर नॉट लक्षात ठेवायचा. विच रेकमेंडेशन वॉज नॉट प्रपोज बाय. मी असा गोला केला ना परीक्षेमध्ये बी असाच गोला करायचा. असा गोला केला की तो बिलकुल तिथं फोकस राहते आपला बे इथं नॉट म्हणलं नाही रे आपल्याला ते शोधायचं आहे. लक्षात आलं ना. प्रपोज बाय द सायमन कमिशन. 1 मतदार विस्तार एक्सटेन्शन ऑफ फ्रँचाइज. 2 वर्चस्वशाली स्थिती डॉमिनियन स्टॅटस. 3 भारतीय संघराज्य इंडियन फेडरलिझम.
4 प्रांतीय जबाबदार सरकार, रिस्पॉन्सिबल प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. गेटिंग द पॉइंट. 2 प्रश्न डोक्यात घुसवले. आता आपल्याला सायमन कमिशन आणि त्याचे रिकमेंडेशन समजून घ्यायचे आहेत. हे समजताना तुम्ही वेगवेगळे प्रश्न बनवलेच पाहिजे. गेटिंग द पॉइंट. चला मग सुरुवात करूया. सायमन कमिशन कशाला, वाय देयर वॉज अ नीड ऑफ अ सायमन कमिशन. कशाला पाहिजे होता बाबा? तर पहिलं कारण दिलंय, भारत सरकार कायदा 1919 मध्ये याची तरतूद होती का? यस. ह्याच्यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला का? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 चा व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला विविध तरतुदी आणि ह्याची ही तरतूद होती हे असं तुम्हाला दिसेल. सांगितलं होतं की याचा रिव्ह्यू घ्यायचा. याचा रिव्ह्यू घेतला की 10 वर्षानंतर तुम्हाला काय अपॉइंट करायचं आहे? स्टॅट्युटरी. काय अपॉइंट करायचं आहे? स्टॅट्युटरी रिव्ह्यूइंग कमिशन. काय म्हटलंय? स्टॅट्युटरी रिव्ह्यूइंग कमिशन म्हणजे सैद्धांतिक पुनर्विलोकन कमिशन किंवा समिती तुम्ही तयार करायची आणि यामधल्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा अवलोकन करायचं की हे कायद्याने बरोबर होतं का, बरोबर प्रोव्हिजन होत्या का, वर्किंग बरोबर आहे का, हे सर्व द्यायचं असं ह्याच कायद्यात सांगण्यात आलं. म्हणजे सायमन कमिशन कोणत्या कायद्यान्वये बनलेला आहे? हा भारत सरकारचा कायदा 1919च्या तरतुदीनुसार बनलेला आहे. गेटिंग द पॉइंट. दुसरं, हा एवढाच होता का? नाही. दुसरा, स्वराज पार्टी जी आहे 1923च्या इलेक्शन मध्ये जिंकली. कारण की INC मध्ये प्रो चेंजर आणि नो चेंजर हा वाद होता. प्रो चेंजर्स आणि नो चेंजर्स मध्ये प्रो चेंजर्स म्हणाले की आम्ही आता जी अपॉर्च्युनिटी आली आहे तर तेथे आम्ही जाणार, इंडियन काउन्सिल मध्ये आम्ही एंट्री करणार आणि सरकारले तर बापू आतमधून गुडगुड करणार. तुम्ही बाहेरून गुदगुल्या लावा, आम्ही आतमधून लावतो. बरोबर आहे. तर आतमध्ये गेल्या स्वराज पार्टीची काउन्सिल मधील भूमिका है ना, आतमधून जाऊन तोडा आणि मोडा आणि मारा बम दणके. आणि त्यांनी एक्सपोज काय केला? एक्सपोज है ना the game of government, British government, by including the concept of the diarchy. दुहेरी शासन पद्धती ही 1919च्या कायद्यामध्ये कुठे? प्रांतामध्ये प्रोव्हिन्शियल डायरकिकल सिस्टीम वॉज एक्सपोज्ड. की इतकी बोगस, म्हणजे एकाकडे दाखवायचं होतं की आम्ही स्वायत्तता दिली तुम्हाला प्रोव्हिन्शियल आणि इकडे पूर्ण गेम केला हे प्रूव्ह करून दिला स्वराज पार्टीने काउन्सिलमध्ये. आणि ह्या 2 कारणामुळे, म्हणजे एक नॅशनलिस्ट राष्ट्रवादींचं प्रेशर आणि दुसरं त्यातली तरतूदच, याचं दोघांचं समीकरण म्हणजे सायमन कमिशनची भारतामध्ये एंट्री. गेटिंग द पॉइंट. ओके, ठीक आहे. पण आता हा सायमन कमिशन मध्ये हे मानलं बा, तर याचे सदस्य तर पाहावं लागतील. कोण हो कोण नाही है ना. मेंबर्स कधी विचारते है ना. खैर रटलंच पाहिजे असं नाही, पण 2-4 वेळा वाटलं की पाठ होते. सदस्य याच्यासाठी महत्वाचे आहेत लक्षात ठेवणं, कारण यातले काही सदस्य धुरंधर पण झाले. एक. दुसरं असं की वेगवेगळ्या समित्यांमध्ये कधी कधी समसमान पण सदस्य असतात सारखे. त्याच्यामुळे त्याही दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून सदस्य सहज ओझरती नजर मारायला काय जाते. एखादा प्रश्न असा फॅक्ट्स विचारला, MPSC ने असं सांगून ठेवलं नाही का तुम्हाला, बापू मी हे विचारणार नाही असं म्हणलं का? नाही ना. तिने आता म्हणलं बापू मी इंडियन पॉलिटी असा शब्द लिहिला, तर तुम्हाला जे समजायचं समजा, इथपर्यंत म्हणला. एवढं ओपन एंडेड आहे. आणि त्याच्यात आम्ही ठरवतो. काय ठरवतो हे विचारत नाही. अरे रिमझिम पाऊस विचारून झाला तर अजून काही राहिलं का? काहीच नाही. मग आपण सप्पच वाचायचं का? तसं बी नाही. जितकं वाचता येईल तितकं वाचायचं, जेवढी डेप्थ घेता येईल तेवढी घ्यायची. जेवढ्या वाचनाच्या भरोशावर झालं पास तर म्हणायचं बाबा मी बस जाऊन बसलो ना पास झालो, आणि नाही झालं
तर पुन्हा अजून डेप्थ घ्यायची, इम्प्रोव्हायझेशन. लक्षात आलं ना? चला ठीक आहे. तर आपण काय करूया, सदस्य पाहून घेऊया. पहा, ब्रिटिश सरकारने जे सदस्य बनवले त्याच्या सदस्यामध्ये मी 2 ॲरो दिले, इकडे लिबरल्स आणि इकडे कन्झर्वेटिव्ह. म्हणजे ही समिती कशी आहे, मिक्स्ड समिती. इट वॉज अ मिक्स्ड कमिशन वेअर द लिबरल आयडियोलॉजीज अँड कन्झर्वेटिव्ह आयडियोलॉजीज बोथ वेअर इन्क्लुडेड. दो द गव्हर्नमेंट वॉज ऑफ कन्झर्वेटिव्ह. कोणाचं सरकार होतं, कन्झर्वेटिव्हचं. टोरी शासन होतं, टोरी शासन होतं. टोरींचं सरकार, टोरींचं म्हणजे कन्झर्वेटिव्ह, कन्झर्वेटिव्हचं सरकार होतं. पण याच्यामध्ये सदस्य कोणते, लिबरल्सचे पण घेतले, म्हणजे ऑपोजिशन वाले पण घेतल्यासारखे, आणि कन्झर्वेटिव्ह. म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टी खूपच दिलदार होती असं वाटत तुम्हाला. केवढे चांगले बाबा. पहा, आपण कन्झर्वेटिव्ह आहोत तरी सुद्धा लिबरल घेतला, तसा नाही बाबा. पुढे पाहू का लोचा होता हा. चला पहिले सदस्य समजून घेऊ. सर जॉन सायमन हे कोण होते, हे चेअरमन. म्हणून सायमन गो बॅक, म्हणून सायमन गो बॅक. आता इकडे लिबरल आधी पाहू. लिबरल मध्ये पॉप्युलर क्लेमेंट ॲटली. मी खाली बी दिलं MP फॉर स्पेन व्हॅली. कुठला MP होता रे भाऊ हा, है ना? तर ते थोडस ते पण पाहता येते. सर जॉन सायमन, मेंबर ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट मध्ये कुठले, इंग्लंड मधले, भारतातले नाही, इंग्लंड मधले मेंबर ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. इथे क्लेमेंट ॲटली MP फॉर लाईम हाऊस. ॲटली कोण होते पाव, नंतर मग है ना लंडनचे प्राईम मिनिस्टर झाले, म्हणजे दिग्गज होते. पण कोण होते, लिबरल. त्यानंतर हॅरी लेवी लॉसन, फर्स्ट विस्कॉन्ट बुरहाम, हे लिबरल युनियनिस्ट पार्टीचे होते पण लिबरल. लक्षात आलं. त्याच्यानंतर चौथे लिबरल वेर्नॉन हार्टशॉन, वेर्नॉन हार्टशॉन MP फॉर ऑगमोर. आता लक्षात घ्या किती लिबरल आहे तुमच्याकडे, 4. असा बी प्रश्न लिहून येते, किती लिबरल होते ना किती कन्झर्व. अरे आला तर काही खरं नाही. ठीक आहे. 7 सदस्यांमध्ये 4 कोण दिसतात, लिबरल. आणि कन्झर्वेटिव्ह वाटतेच तो त्याच्या असा कन्झर्वेटिव्ह, मी नाही तुले देव, है ना. कन्झर्वेटिव्ह एडवर्ड कॅडुकॅन MP फॉर फिंचले. त्यानंतर जॉर्ज लेन फॉक्स, वाटते बाबा फॉक्स सारखा आहे का, MP फॉर बाक्स्टॉन हॅश. आणि डोनाल्ड हावर्ड 3rd बॅरॉन स्ट्रॅट काय लयतर राहतात आमचे माहित नाही, स्ट्रॅटलॉना अँड माउंट रॉयल असं कोणा बी. तर डोनाल्ड भाऊ ते लक्षात ठेवायचा. आता तुम्हाला दिसतं 3 कन्झर्वेटिव्ह आणि 4 लिबरल. म्हणजे कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट दिलदार होतं, मला माय माणसं कमी बा तू घे जास्त, तसा नव्हता. ते पाहून घेऊ केव्हा अपॉइंट केलं ते पण लक्षात घे. बिर्केनहेड जे आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, बिर्केनहेड यांनी डिक्लेअर केलं 8 नोव्हेंबर 1927. म्हणजे याची स्थापना 8 नोव्हेंबर 1927. 2 वेळा भारतात आला फिराले, एक फेब्रुवारी मार्च 1928 आणि दुसरं ऑक्टोबर 1920 टू एप्रिल 1929. 1929 पर्यंत फिरत राहिलं. मे 1930 ला 2 रिपोर्ट दिले, 2 व्हॉल्युम्स, 2 रिपोर्ट्स, 2 रिपोर्ट्स त्यांनी दिले. क्लिअर, फॅक्ट्स लक्षात आले. ठीक आहे. आता आपण समजून घ्या थोडस अनालिटिकल. काय म्हणलाय, सायमन कमिशन वेळे आधीच का आले, म्हणजे 1919 भारत सरकारच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन होतं 10 वर्षानंतर रिकामटेकडेपणा करायच्या बाबा. 5 की हा कायदा बनला तर ढासू होता का फासू होता. हे 10 वर्ष संपायचेच आहेत. 1929 ले खरं म्हणजे बनायला पाहिजे होतं, पण आपण केव्हा पाहिला, 1929 ले बनायला पाहिजे होतं. केव्हा बनला, 2 वर्षा आधीच. मग 2 वर्षा आधी म्हणजे 1.5 वर्ष आधी असं पकडा. एवढा रिकामटेकडे एवढी घाई, एवढं घाई की बाबा काय झालं काय नाही. तर तुम्हाला असं दिसणार की याच्या पूर्वी घाई करण्यात आली होती. स्वराज पार्टीनं असा दबाव टाकला का 1924 ले मुडीमॅन्स कमिटी बसवली की नाही पाहिला. पण मुडीमॅन कमिटी जी आहे या तरतुदीनुसार एक्झॅक्ट नव्हती, कारण तरतुदीमध्ये काय होतं, स्टॅट्युटरी कमिशन याचा कम्प्लीट रिव्ह्यू घ्यासाठी. आणि मुडीमॅन कमिटी कशासाठी बनली होती, पाहिला का व्हिडिओ, पाहिला नसेल तर पाहून घ्या. मुडीमॅन कमिटी फक्त एका इटुकल्या पिटुकल्या विषयासाठी होती, एवढ्या मोठ्या कायद्याच्या.
तो म्हणजे डायरकिकल सिस्टीम, बरोबर आहे. आणि ते काही राहिलं नाही, तिथं इंडियन्स होते, इथं दिसले काय एकतरी इंडियन, ऑल व्हाईट मॅन, है ना. तर ते समजून घेऊ, ते बी समजून घेऊ. पहिले ते समजून घेऊ, घाई काऊन केली बाबा, 1.5 वर्षापूर्वी काऊन आणला. तर ब्रिटिश शासन का म्हणते, शासनाला तर उत्तर द्यावं लागते. शासन म्हणून का माई वाट लागली होती म्हणून मी आणलो, शासन तसा म्हणून का नाही. शासन का म्हणते, भारतातील अडचणी करता ब्रिटिश सरकार खूपच उदार आहे बा, वी आर टू मच लिबरल इनफ टू, है ना, हॅव अ कन्सेंट अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया. भारताला आम्हाला द्यायचा आहे, सेल्फ रूल कडे न्यायचा आहे. आम्हाला लईच कडकड, लईच घाई झाली. आपण घाई झाली तर 1919 काऊन नाही दिला, त्याच्यापूर्वी मागणी होती ना, होती का नाही. होम रूल मुवमेंट काय असा टाइमपास करासाठी केली का, मग नाही तेव्हा देता नाही आलं. आता का म्हणते, वी आर लिबरल इनफ टू अंडरस्टँड. अरे कायचा अंडरस्टँड बापू, तुमची लागली वाट है ना. इथं बघा काय महत्वाचं आहे, कारण काय सांगते ब्रिटिश सरकार, वी आर लिबरल टू अंडरस्टँड दी प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया. आणि इथं मुळात काय आहे, आमचे नॅशनलिस्ट, राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीरांनी अशी दुम वाट लावली ना बावा, काय विचार. वारंवार चौकशी नको म्हणे, स्वराज पार्टीने म्हणलं ना, हे भालधंदे नको. तुम्ही दरवेळेस कायदा बनवता आणि त्या कायद्यामध्ये लिहून टाकता की 10 वर्षांनी एक समिती बनत, ते रिव्ह्यू घेईन ना मग पुढचा कायदा बनत. हे काय रिकामटेकडेपण आहे, हे धंदे पाहिजे नाही आम्हाला. वारंवार दरवेळेस तुम्ही चौकशी समिती बसवा, मग आम्ही वाट पाहून चौकशी समिती मजा मारायला येईन इथं आमच्याच पैशावर आणि भालधंदे, ते नाही पाहिजे. आम्हाला काय पाहिजे, आम्हाला पाहिजे बा याच्यानंतर असा कायदा की तो सेल्फ रिव्हिविंग असला पाहिजे. आणि कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह, बिलकुल आम्हाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनाचा असला पाहिजे, सेल्फ रूलच्या याच्यात. अशी मागणी कोणी केली, राष्ट्रवादी यांनी. नॅशनलिस्ट संविधानिक प्रणालीमध्ये समग्र सुधारणा हव्यात, कॉम्प्रेन्सिव्ह रिफॉर्म पाहिजे, असा टुटुक पुटुक नाही पाहिजे असं सांगून दिला. आणि आतमधून तो अशी घमासान मजावून दिली होती, ती यांना टेन्शन आलं होतं. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास असे खतरनाक होते. ब्रिटिश मध्ये दुसरं इकडे तर हे वाट लावत होते स्वराज पार्टी. ब्रिटनमध्ये बी प्रॉब्लेम, ब्रिटनमध्ये पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होत होती. टोरी गव्हर्नमेंटची वाट लागली होती. टोरी गव्हर्नमेंटला माहित होतं की आता पुढचे इलेक्शन जे आहे 1929 त्याच्यात आपण जिंकून येणार नाही. कोण येणार, लिबरल्स येणार, मजूर पक्ष येणार, लेबर पार्टी येणार, हे माहित होतं. मग लेबर पार्टी येणार तर लेबर पार्टीला चान्स द्यायचा नाही रे बाबा, कमिशन बनवायचा, आपण बनवून टाकायचं, म्हणजे आपल्या गोत्यातले माणसं घेता येते, बरोबर आहे. एक दुसरं जे आहे भारतामध्ये, हे बिरकनाईटचे डोकं बघा केवढं सटाक है ना. भारतातील परिस्थिती विपरीत आहे. देर इज अ क्रिटिकल कंडिशन इन इंडिया. तिथं एकदम क्रिटिकल. व्हॉट वॉज अ क्रिटिकल कंडिशन, देयर वॉज अ कम्युनल डिस्टन्सेस बिटवीन द हिंदूज अँड मुस्लिम्स, टू मच डिवाइड है ना. इतके कम्युनल व्हायलन्स, इतके की विचारू नका. आणि मग त्याच्यामुळे मताधिक्य नाही, एकही मताचं ऐक्य नाही. या दोघांना मस्त फूट पाडून ठेवली 1857 पासून, बरोबर. एवढी फूट पाडली की हिंदू मुस्लिम भाई भाई बेचारे दुश्मन बनून गेले. आणि मग बिरकनाईटचे चान्स, बापू आम्ही जे आहे सायमन कमिशन पाठवतो, आता बनवून टाकायचं. सायमन कमिशन बनवलं की इथला असं फुटीरवादी, मग एकाला विचारलं जातं तुम्हाला कसं पाहिजे, हा, मग तिकडे जिन्नाला भेटायला जातात तुला कसं पाहिजे, आणि दोघाले हळूच फुस्सा आग लावून टाकायची, दोघे झगडत बसा. आणि मग सांगायचं बापू तुमच्यात तर एकच नाही, ऐक्य नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सेल्फ रूल देऊच शकत नाही, असं समितीची शिफारस करून घ्यायची. पाहिलं गेम पाहिला का, असा गेम लक्षात आलं का, असा गेम. आणि म्हणून ह्या गेम साठी त्यांनी लेबर पार्टी याच्या अगोदरच कमिशन बसवून टाकलं. पण प्रोफेसर कीथ यांच्यानुसार दोन कारणं आहेत. एक स्वराज पार्टी याचा घमासाम असं त्यांनी म्हटलंय, आणि दुसरं तरुण राष्ट्रवादी, यंग नॅशनल्स. जे नॅशनल्स होते ना ते कुठले आता आले, युथ. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग असे दिग्गज लोक यायला लागले. आणि ह्यांची भीती
आता है ना ब्रिटिश सरकारला वाटायला लागली, कारण त्यांचा मोडस ऑपरेंडी हा वेगळा होता, इंटेलेक्च्युअल वेगळ्या लेवलचे होते, हायली एज्युकेटेड होते आणि सोबतच अशी चळवळ चालवत होते स्वातंत्र्याची का बस ब्रिटिशांची थोडीशी टर्रच आहे का नाही. तर ते जे आहे प्रोफेसर कित यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ही घाई झालेली आहे. परिस्थिती भारतातली आणि ब्रिटन मधली बदलत गेली म्हणूनच घाई केली. आता कमिशन मध्ये भारतीय सदस्य का घेतले नाही, तर तुम्हाला डिमॅन समितीचा रिपोर्ट पाहिला का तुम्ही, म्हणजे याच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तर तुम्हाला लक्षात येईल की भारतीयांना घेण्याचा परिणाम काय होतो है ना. काय होतो तर बाबा अशी वाट लावून टाकतात, तेव्हा मायनॉरिटी रिपोर्ट देऊन टाकला होता है ना, म्हणे बाबा हे धंदे जमत नाही, तुम्ही बोगस काय नाही, आम्हाला सेल्फ रूल पाहिजे. तर हे त्यांना माहित होतं की बाबा इंडियनला घेतला ना, हे आपली वाट लावून टाकतात, बाबा दूरच ठेवायचं. पण खरं कारण काय सांगते, कारण काय सांगते, म्हणजे हे खरं कारण होय. कारण काय सांगते की ब्रिटिश सरकारचं उत्तर बघा बरं काय आहे. कमिशनला ब्रिटनच्या संसदेस अहवाल सादर करायचा आहे. द कमिशन हॅड टू सबमिट अ रिपोर्ट टू द ब्रिटिश पार्लमेंट. It was a British parliamentary commission responsible to the British parliament. So how the Indians could be a part of a commission? कसं होऊ शकते, जर व्हायसरायच्या कौन्सिलचे असतं त्याचं अपॉइंटमेंट आम्ही घेतलं असतं. पहा बरं केवढे बदमाश लमचे है ना. इथं भाऊ ब्रिटिश संसदेमध्ये 2 भारतीय होते ना रे, ते घ्यायला तुम्हाला का जात होतं है ना. एक लॉर्ड सिन्हा आणि दुसरा सकलतवाला, हे 2 मेंबर्स ब्रिटिश पार्लमेंट मध्ये होते. जर तुम्हाला एवढंच होतं की ब्रिटनचे जबाबदार आहे त्यामुळे आम्ही तिथले घेतले, तर या दोघांना घ्यायच्या ना तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे इंडियन्स होते तर त्यांना भारतीयांबद्दलची कडकड ते समजून सांगू शकत होते, पण तसं नव्हतं, गेम करायचा होता. लक्षात आलं का. दुसरा, संवैधानिक विकासाच्या बाबीवर भारतीयांचे मत ऐक्यच नाही म्हणे. बिर्केनॅटचं मत आहे बरे, मत ऐक्यच नाही आणि या देर वॉज नो अनॅनिमिटी ऑफ इंडियन ओपिनियन ऑन द प्रॉब्लेम ऑफ कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट. काय करायचंय, डॉमिनन्स स्टॅटस पाहिजे, सेल्फ रूल पाहिजे, फेडरलिझम, काहीच क्लिअर नाही तुमचं. हिंदू आणि मुस्लिम मध्ये पटत नाही. मग तुम्हाला इथं घेतलं, तुम्ही झगडे करान आणि यू मेड अ कलार्ड डिसिजन. तुम्ही हिंदूवाले हिंदूच्या ह्याच्यानं, मुस्लिमवाले मुस्लिमच्या ह्याच्यानं कराल, आम्हाला न्यूट्रल डिसिजन पाहिजे. पाहिला अबे खरं कारण काय आहे. लॉर्ड बिर्केनहेड तुले बाबा फाटली होती ना काय, तर तुला माहित होतं की बाबा आता काय आहे, लेबर पार्टी येणार. लेबर पार्टी कशी आहे, लिबरल आहे तर लिबरलची आयडियोलॉजी काय आहे, फ्रीडम. भारताला फ्रीडम देऊन टाका रे बाबा, बरोबर आहे. दुसरी भीती बिर्केनॅटची की जर सपोज टू बी समिती आपण पुढच्या सत्तेला बनवायची दिली लेबर पार्टीला, तर लेबर पार्टीचे लिबरल आणि भारताचे नॅशनलिस्ट काय करतील, बस पुढच्या वेळात भारताला फ्रीडम, हे भीती जास्त होती. मग आपला धंदा पाणी गडबड होईल म्हणून बिर्केनहॅडनं काय केलं, घाई केली. लक्षात आलं का. आणि दुसरं असं की एकही इंडियनला घेतलं नाही. इंडियनले घेतलं की ते वाट लावते, गडबड करते, म्हणून इथे इंडियन राहिले नव्हते. गेटिंग द पॉइंट. ओके चला आता बघा याच्यामध्ये कमिशनला भारतीयांचे मत घेण्यास का संमती दिली. भारतीय जे आहेत ते सदस्य नव्हते, घ्यायचंच नव्हतं, पण नंतर दबाव वाढला. बाल्डविन जे आहे, स्टॅनली बाल्डविन कोण होते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड. टोरी गव्हर्नमेंटवर, कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंटचे प्राईम मिनिस्टर, टोरी गव्हर्नमेंटवर प्रेशर होतं. कोणतं प्रेशर होतं, ज्या क्षणाला समितीचं डिक्लेरेशन केलं त्या क्षणापासून भारतामध्ये आंदोलनात्मक स्थिती होती आणि अशा वेळात भारतामध्ये उद्रेक होण्याची शक्यता जास्त होती. ती होऊ नये, शांतता राहावी, नाही तर भारताचा आयर्लंड होऊन जाईल बाबा, काही खरं नाही है ना, असं होऊ नये. आणि दुसरं असं की स्टॅनली बाल्डविननी
बाल्डविन डिक्लेरेशन मध्ये घोषणा केली की भारताला इतर जे डॉमिनियन्स आहेत, इतर जे वर्चस्वशाली कॉलनीज आहेत, त्यांच्यासारखं ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्यासारखी स्थिती आणणं गरजेचं आहे. म्हणजे बाल्डविन डिक्लेरेशनने काय केलं, डॉमिनियन स्टॅटस इज अ फ्युचर ऑफ इंडिया डिक्लेअर करून टाकलं. आता हे डिक्लेअर केल्यावर आली आपत है ना. इकडे लॉर्ड आयर्विन जो होता कन्झर्वेटिव्ह याचा होता, तो लई लमचच्छालाक, तो म्हणता गरज नाही म्हणे, त्यांच्यात कॅपॅसिटीज नाही. इंडियन्स हॅड नॉट एनी कॅपॅसिटी टू मेक अ सेल्फ रूल. स्वतःची सत्ता बनवण्यासाठी त्यांची लायकी नाही. आणि जर त्यांना आम्ही सदस्य म्हणून बनवला तर दे वुड गिव्ह अ कलर्ड डिसिजन. ते आपल्या धार्मिक सांप्रदायिक याच्यातून माइंडसेट मधून इथे डिसिजन देतील. त्यामुळे या दोघांना घेणं गरजेचं नाही. पण बाल्डविन डिक्लेरेशनच्या मुळे आयर्विनला आपलं मत बदलावं लागलं. तर सदस्य घेतले नाही, परंतु मत घेण्याची जी आहे निर्णय मत घेण्याचा हा ना कोणाचा, भारतीयांचा, हे निश्चित केलं. मग काय त्याच्यासाठी, तर टू एस्टॅब्लिश द जॉईंट कमिटी इन इंडिया ऑफ अ नॉन ऑफिशियल मेंबर्स ऑफ द सेंटर अँड प्रोव्हिन्सेस. केंद्रीय कौन्सिल, लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि प्रांतीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिल यातले नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणजे कोण, मेंबर ऑफ पार्लमेंट्स, एमपीज, बरोबर आहे. कोण जिंकलेले भारतीय, त्यांची एक जॉईंट कमिटी बनवायची. दुसरा असं, इंडियन लेजिस्लेचर कुड सेंड डेलिगेशन्स टू कन्फर्म विथ द जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ऑन कमिशन्स रिपोर्ट. आता ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे है ना, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे बनलेली, कमिशन जे आहे सायमन कमिशन, त्याला तुम्ही काय देऊ शकता, त्याला तुम्ही डेलिगेशन तिथे जाईल आणि त्यांच्या समोर आपला जो काही आयडियाज आहेत ते मांडेल आणि त्याच्या रिपोर्टवर भाष्य करेल. म्हणजे रिपोर्ट पब्लिश झाल्यावरही मत मांडायचा अधिकार, आणि सायमन कमिशन जेव्हा आपला रिपोर्ट लिहित राहील, अहवाल लिहायचा असेल, त्याच्या पूर्वी सुद्धा त्यांचं मत मांडण्याचा अधिकार जो आहे तो प्रोव्हिजन इथे करण्यात आलं. आणि म्हणून तुम्ही बघा, जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा काही डेलिगेशन्स सायमन कमिशनला भेटायला गेले. काही व्यक्ती, कोण, नॉन ऑफिशियल मेंबर्स है ना, काही व्यक्ती भेटायला गेले आणि आपलं जे आहे प्रतिनिधित्व त्यांनी केलं, आपल्या कम्युनिटीचं प्रतिनिधित्व केलं, आपले मुद्दे तिथे मांडले आणि अशा प्रकारे सायमन कमिशनचा रिपोर्ट तयार झाला. म्हणजेच काय, सायमन कमिशनचा रिपोर्ट केवळ सायमन कमिशनच्या सदस्यांच्या ऑब्झर्वेशनने झाला नाही, तर भारतामधले जे काही नॉन ऑफिशियल मेंबर्स होते, त्यांच्या ज्या समित्या होत्या, त्यांनीही जे सुचवलं, जे रिकमेंडेशन्स केले, त्याचाही बाबी ज्या आहेत त्या अंतर्भूत तिथे करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे सायमन कमिशन हे टिपिकली ॲलेन परकीय अशा प्रकारचं कमिशन राहिलं होतं का, नाही. तर ते थोडंसं भारतीयांच्या मताशी सुद्धा घेणं देणं त्याचं दिसून येतं. ठीक आहे, गो बॅक सायमन, गो बॅक, यस गो बॅक. बायकॉट भारतामध्येही आणि इंग्लंडमध्येही इंडियन नॅशनल काँग्रेस, सेक्शन्स ऑफ द मुस्लिम लीग विथ जिन्ना सोबत, हिंदू महासभा, लिबरल फेडरेशन्स यांनी, अशा बऱ्याच जणांनी, म्हणजे बहुतांशी जणांनी भारतामध्ये बायकॉट केलं होतं, बहिष्कार टाकला होता, काळे झेंडे दाखवले होते, जिथं जातील तिथं काळे झेंडे. लंडन मध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं. वर्कर्स वेलफेअर लीग ऑफ इंडिया अशी एक संस्था होती, तिने पण डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची जो लंडन मधली ब्रांच होती त्यांनी सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. पण काही पार्ट्यांनी आणि काही व्यक्तींनी बायकॉट केलं नव्हतं. कोण, जस्टिस पार्टी ऑफ मद्रास, सेक्शन्स ऑफ अ मुस्लिम लीग ऑफ मोहम्मद सफी, सेंट्रल सिख संघ आणि बहिष्कृत हितकारणी सभा. इथे तुम्हाला मोहम्मद सफी हा शब्द दिसत असेल, हे कुठले सदस्य होते लक्षात घ्या बरं. यांनी इथे
बायकॉट केलं नाही. हे कुठे सदस्य होते, कोणत्या समितीत पाहिलं का? पाहून घ्या, मुडी मॅन कमिटी तिथं दिसतील. ठीक आहे, असंच समजायचं आहे, म्हणून हे फॅक्ट साठी सांगतोय. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. सेंट्रल सिख संघ आणि बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपोज केलं नाही, आणि या सर्वांनी मग काय केलं, आपलं रिप्रेझेंटेशन केलं कमिशन समोर, आणि कमिशनने मग त्याचे रिकमेंडेशन सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले दिसून येतात. ठीक आहे, राईट. आता आपण बघूया की याला सपोर्ट करायचा आहे, तर सपोर्ट कसा, तर भारतामध्ये सुद्धा एक काय बनवली, ऑल इंडिया कमिटी. काय बनवली? ऑल इंडिया कमिटी फॉर कोऑपरेशन विथ सायमन कमिशन. सायमन कमिशनला सपोर्ट करण्यासाठी कोणाच्या चेअरमनशिप मध्ये? सी शंकरन नायर चेअरमन होते, आणि हे विविध सदस्य तुम्हाला दिसतील. आर्थर फ्रूम, हे पण नाव आधीचं दिसेल, मुडीमॅन कमिटीमध्ये पाहून घ्या. हे म्हणूनच असं लक्षात आलं का? दुसरं, नवाब अली खान, सुखदेव सिंग ओबेरॉय, जुल्फिकर अली खान, हरिसिंग गौर, अब्दुल्ला अल ममूम सुरावर्दी, किकाभाई प्रेमचंद आणि प्रोफेसर MC राजा हे सभासद होते, आणि सी शंकरन नायर हे चेअरमन होते. कशासाठी? सायमन कमिशनला भारतामध्ये सपोर्ट करण्यासाठी. ऑल इंडिया कमिटी होती, कोऑपरेशन करायला, त्यांना काही मुद्दे हवे असतील ते द्यायला, क्लॅरिफिकेशन करायला. लक्षात आले का? ही ऑफिशियल समिती होती. आता आपण बघूया टर्म्स ऑफ रेफरन्स. कमिशनले कोणते भालधंदे करायला सांगितले होते ते महत्वाचं आहे, बरोबर आहे, राईट. आता बघा, याच्यामध्ये पहिला आहे वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट सिस्टीम कशी काम करत आहे. कुठे? 1919च्या कायद्यानुसार भारतामधील जी गव्हर्नमेंट सिस्टीम आहे ती कशी काम करत आहे बाबा. ते शिक्षणामध्ये काय आहे, इज देअर एनी डेव्हलपमेंट, एनी ग्रोथ इन द एज्युकेशन, एज्युकेशन मध्ये काय ग्रोथ आहे का. त्यानंतर प्रातिनिधिक संस्थांचा विकास होतोय का, डेव्हलपमेंट ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, जेवढ्या रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स तयार केल्या सेंट्रल लेवलवर, प्रोव्हिन्शियल लेवलवर, लोकल बॉडीज, त्यांचा खरंच विकास होतोय का. या 3 बाबींच्या सोबत कुठलं अजून काम दिलं, जबाबदार शासन तत्वाची योग्यता, एक्सटेंट ऑफ डिझायरेबिलिटी ऑफ प्रिन्सिपल ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, याची गरज आहे का. व्हॉट एक्सटेंट, किती एक्सटेन्शन द्यायला पाहिजे रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, किती व्यापक याच्यात बनवायला पाहिजे. खरंच व्यापक याच्यात बनवायला पाहिजे की जे आहे त्यालाच मर्यादित करायला पाहिजे, हा अभ्यास. त्यानंतर अस्तित्व असल्या जबाबदार शासनात किती बदल, एक्सटेंड, मॉडिफाय, रेस्ट्रिक्ट डिग्री ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट एक्झिस्टिंग देअर इन. 1919 नुसार आपण बघतोय एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट बनवण्याचा प्रयत्न केला केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये. प्रांताला स्वायत्तता देण्याचा बहाणा केला, तर त्याची तेवढी गरज आहे का की अजून काही बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्टली आणली तर त्याची खरंच आवश्यकता आहे का, हे त्याच्यामध्ये बघायचं विचार केला. सोबतच स्थानिक विधिमंडळामध्ये दुसऱ्या गृहाची आवश्यकता आहे. इज देअर एनी नीड ऑफ सेकंड चेंबर्स, कारण सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये पाहिलं आपण द्विगृही झालं होतं 1919च्या कायद्यामध्ये. तर असंच प्रोव्हिन्सेसमध्ये हवंय की नाही याची सुद्धा पडताळणी करायची जबाबदारी कोणाला दिली आहे, सायमन कमिशनला दिली आहे. गेटिंग द पॉइंट. टर्म्स ऑफ रेफरन्स लक्षात आले. टर्म्स ऑफ रेफरन्स सुद्धा विचारतात, त्यामुळे समजून घ्या. क्लिअर? ठीक आहे, चला आता आपण बघूया की यांनी शिफारसी काय दिल्या. तर बऱ्याच शिफारसी, 2 व्हॉल्यूम आहेत, बऱ्याच शिफारसी महत्वाच्या काही आपण इथे घेतोय. शिक्षणाबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे, है ना. डिप्रेस्ड क्लासेस जे आहेत, अनटचेबल, त्यांच्या एज्युकेशनसाठी त्यांनी प्रोव्हिजन्स केलेले आहे. तर त्यांच्या सोबतच आपण महत्वाचे काही आहे जे ठळक आहेत ते संविधानिक दृष्टिकोनातून. ठीक आहे, नवीन संविधान जिवंत असावे, न्यू कॉन्स्टिट्यूशन शुड बी लाईव्ह. पण असा शब्द नाही वापरला लाईव्ह, मी त्याचा टायटल बनवला, तो समजून घ्या काय ते. प्रांतीय दुहेरी शासन पद्धती रद्द, अबोलिशन ऑफ डायकी ऑफ प्रोव्हिन्सेस, प्रांतामध्ये जबाबदार सरकार, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रोव्हिन्सेस, गव्हर्नरला विवेकाधिकार, डिस्क्रिशनरी पॉवर टू द गव्हर्नर. पाठ करायचं असं टायटल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरलला कॅबिनेट सदस्य नेमणुकीचे संपूर्ण अधिकार, गव्हर्नर जनरल शुड हॅव कंप्लीट पॉवर टू अपॉइंट मेंबर्स ऑफ द कॅबिनेट. त्याच्यानंतर उच्च न्यायालयावर
भारत सरकारचे संपूर्ण नियंत्रण, कंप्लीट कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओव्हर दी हायकोर्ट्स, स्वतंत्र सांप्रदायिक मतदारसंघ राखून ठेवणे, रिटेन्ड सेपरेट कम्युनल इलेक्टोरेट, त्याच्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मतदारास नकार, नो युनिव्हर्सल फ्रँचाईज, त्यानंतर संघ राज्य स्थापनेचा विचार मान्य, एक्सेप्टेड कॉन्सेप्ट ऑफ द फेडरलिझम, त्यानंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स आणि बलुचिस्तान यांना स्थानिक विधिमंडळ आणि केंद्रात प्रतिनिधित्व, लोकल लेजिस्लेचर्स अँड रिप्रेझेंटेशन्स ॲट द सेंटर टू दी नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स अँड बलुचिस्तान, त्याच्यानंतर सिंध बॉम्बे पासून आणि बर्मा भारतापासून विलग, सेपरेट द सिंध फ्रॉम द बॉम्बे प्रोव्हिन्स अँड बर्मा फ्रॉम द इंडिया, आणि शेवटचं भारतातील लष्कराचे भारतीयकरण, इंडियनायझेशन ऑफ इंडियन मिलिटरी. लक्षात आलं. इतक्या तरतुदी आपल्याला इथे दिसून येतात, बऱ्याच आहेत त्या महत्वाच्या. आता काही इथे समजून सांगतो ना, काही डिटेलमध्ये थोडस. यातलं महत्वाचं आहे की गव्हर्नर जनरल जो आहे याला काय कॅबिनेटच्या सदस्यांचं अपॉइंटमेंटचे सर्व अधिकार दिले. म्हणजे इकडे नॉन ऑफिशियल मेंबर्स बनतील, मेंबर ऑफ पार्लमेंट बनतील, असा आहे ना, एमपी सारखं मेंबर ऑफ पार्लमेंट सारखं बनतील, म्हणजे मिनिस्टर बनतील. पण कॅबिनेटचे सदस्य मात्र कोण बनाल, तर व्हाईसराय ठरवण. त्याच्यामुळे व्हाईसराय फुल कंट्रोल. त्यामुळे कॅबिनेट कोणाच्या अंडरमध्ये, व्हाईसरायच्या अंडर. मग कॅबिनेट त्याच्या अंडरमध्ये, तर सरकार कोणाच्या अंडरमध्ये. म्हणजे काय केला, लक्षात आलं का. म्हणजे सेंट्रल लेजिस्लेचर मध्ये कंट्रोल कोणाचा चालला, व्हाईसरायचा. दुसरीकडे इथे भारत सरकारचं हायकोर्टवर नियंत्रण, हायकोर्टला कंट्रोल केलं. म्हणजे प्रोव्हिन्सेसला आता ऑटोनॉमी राहिलेली दिसत नाही. कशाच्या आधारावर, ज्युडिशियल मॅटरवर. आता दुसऱ्या अँगलने इथे बघा तर आपल्याला असं दिसतं की भारतीय संविधानामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम बनवली. म्हणजेच राज्याचा कंट्रोल आहे का, ज्युडिशरीवर नाही. इथे बघा तुम्हाला दिसतंय कोणाचा कंट्रोल चालला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा चालला, राज्याचा नाही. हळूहळू इंटिग्रेटेड सिस्टीम कशी बनत चालली आहे. आलं की नाही लक्षात. ज्युडिशियल ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहित झालं, हे दोन दंडीगुल. भारतातील लष्कराचे भारतीयकरण म्हणजेच का, अधिकाधिक भारतीयांना इथे घ्यायचं. कारण परिस्थिती कशी, फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला होता, वाट भरपूर लागली होती. लक्षात आलं होतं की बाबा भविष्यामध्ये आपल्याला जर काही गडबड झाली तर भारतीय असायला पाहिजे. आपण ब्रिटिशर्स किती प्रमाणात तिथे देणार, आणि ते त्यावेळात परवडणार नव्हतं. बरेचसे ब्रिटिश सैनिक कंटाळून गेले होते, त्यांना सिव्हिलियन जॉब जास्त हवे होते, आणि अशा परिस्थितीत त्यांना सिव्हिलियन कंट्रोल हवा होता. म्हणून भारतीयांचं भरती करायची. तुम्ही बाबा मराले तयार व्हा, गेटिंग द पॉइंट. पण त्याच्यानुसार आपल्याला काय दिसतं, इंडियनायझेशन ऑफ द मिलिटरी झालेलं दिसून येतं. काही महत्वाचं पाहून घेऊ. पहिलं, न्यू कॉन्स्टिट्यूशन शुड बी लाईव्ह. कॉन्सेप्ट आहे, लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन एक कॉन्सेप्ट आहे. व्हॉट इज द लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन, एक ब्रीफली सांगतो तुम्हाला. लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन मीन्स कॉन्स्टिट्यूशन विच शुड बी अ डायनामिक, adaptable, acceptable to the situation and change accordingly. आपसुकच चेंज होईल, जसं परिस्थिती बदलली त्यानुसार चेंज. इतकं लवचिक असेल, सेल्फ डेव्हलपमेंट करणार असेल, है ना. परिस्थिती बदलली त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होणार असतील वारंवार. आता तुम्ही पाहिलं की कायदे शासन बनवायचा, ब्रिटिश शासन बनवायचा, आणि मग लगेच एखादी समिती बसवायची, मग समिती रिव्ह्यू घेईल, मग बदल होईल. हे कायच होय, कायद्यामध्येच बदल. म्हणजे संविधान कसं असलं पाहिजे, डायनामिक असलं पाहिजे, लवचिक असलं पाहिजे, अडॅप्टेबल असलं पाहिजे, अडॅप्टेबल टू द सिच्युएशन असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन. अ कॉन्स्टिट्यूशन विच हॅव अ ॲबिलिटी टू अडॅप्ट द चेंजिंग सिच्युएशन. लक्षात आलंय का. ठीक आहे. बघा, प्रोव्हिजन ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट, नॉट टू रिजिड अँड टू युनिफॉर्म, allow natural growth and diversity, progress should be outcome of the practical experience, legislative changes as per the need. गरजेनुसार असलं पाहिजे, जे काही प्रॅक्टिकल अनुभव आले त्याचं लगेच बदल झालेला पाहिजे. ग्रोथ, नॅचरल ग्रोथ असली पाहिजे त्याच्यामध्ये. लक्षात आलं. आता भारतीय संविधान जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असंच दिसेल. बरेच जण टीका करतात
किती अमेंडमेंट होत आहेत भारतीय संविधानात, संविधान कुचकामाचं. अबे बैताळांनो, हे लिव्हिंग असलं पाहिजे. मागच्या एवढ्या 75 वर्ष होऊ नये भारतीय संविधान जे आहे त्यानं एवढी डायव्हर्सिटी टिकवून ठेवली आहे ना. सोपं काम आहे का? जगामध्ये बघा कसं चालू आहे. आणि भारतामध्ये तुम्ही बघा इतकं, म्हणजे जे म्हणतात ना हे बोगस संविधान, त्यांचे केवढे प्रयत्न आहे संविधान दूर करायला, होते का? नाही. तर भारतीय संविधानामध्ये ती लवचिकता, ती लिव्हिंग थिंग आहे, ती कॅपॅसिटी आहे. ही मागणी त्यावेळेस होती. म्हणजे आमचं आत्ताचं जे संविधान आहे ना, तीच मागणी होती नॅशनलिस्टची. आम्ही आता म्हणतो की हे गरज नाही. केवढं बैताळपणा. आणि कॉमन मॅन बी हो 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 खायचा हो. अबे हे इतिहास वाचा रे, समजून घ्या, मग तुम्हाला समजा. तर तुम्हाला दिसतंय गेटिंग द पॉइंट, गेटिंग द पॉइंट. आम्हाला कसं संविधान हवंय? जे टिकणार आहे, दमदार आहे, जे परिस्थिती बदल त्यानुसार बदलणार आणि आम्हा सर्वांना टिकवून ठेवणार. आम्हाला टिकायचं आहे, शाश्वत व्हायचं आहे, सस्टेनेबल व्हायचं आहे. ही भारतीयांची अपेक्षा त्या वेळामध्ये. गेटिंग द पॉइंट. ती जी आहे ती मागणी आपल्याला इथे दिसून येते. ती मागणी या समितीच्या शिफारसीमध्ये रिफ्लेक्ट होते. त्यांनी म्हटलं की याच्यानंतर कोणताही कायदा बनेल तो सेल्फ डेव्हलपमेंटचा राहिलाच पाहिजे. ही शिफारस किती महत्वाची शिफारस सायमन कमिशनने केलेली दिसते. आणि ती जी शिफारस आहे मग तुम्हाला 1935च्या कायद्यामध्ये दिसून येते. लक्षात आलंय? ठीक आहे. दुसरं असं प्रांतीय सुधारणा. दुहेरी शासन पद्धती रद्द मान्य केली आणि रिकमेंड केली की देअर हॅज टू बी है ना डिलिशन ऑफ डायरकी ऍट द प्रोव्हिन्सेस. बंद करा म्हणे, है ना. आणि केंद्रात सुद्धा हे भालधंदे करू नका म्हणे. बघा, केंद्रात सुद्धा दुहेरी शासन पद्धती लागू करू नका. नॉट टू इम्प्लिमेंट द डायरकी ऍट द सेंटर असा दुसरा दिला. बरोबर आहे. आणि सोबत रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट बनवा. विधिमंडळात जबाबदार मंत्र्यांना प्रांतीय खाते पूर्णपणे सोपवावी. आणि ऑल portfolios of the provincial legislature has to be handed over to the ministers. Ministers कोण होते? नॉन ऑफिशियल मेंबर्स. नॉन ऑफिशियल मेंबर्स कोण म्हणजे कोण? भारतीय जे जिंकून आले, निवडून आलेत. मग निवडून आलेल्या मंत्र्यांना देऊन टाका रे बाबा सगळे. तुम्ही कशाला ठेवता रिझर्व आणि हे नाही करा. फुल रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. मग म्हटलं बापरे काय जबरदस्त रेकमेंडेशन केलं इकडे. परंतु काय म्हटलंय? गव्हर्नर जनरलला डिस्क्रिशनरी पॉवर, म्हणजे इकडे खातं सोपवून द्यायचं आणि इकडे ताणून धरायचं, है ना. डिस्क्रिशनरी पॉवर टू द गव्हर्नर. कशासाठी? इंटरनल सिक्युरिटी अँड सिक्युरिटी ऑफ मायनॉरिटीज. असं कारण सांगितलं, नमूद केलं कमिशनने की भारतामध्ये अद्यापही कुठल्याही प्रमाणात सांप्रदायिक जे आहे ना कम्युनल हार्मोनी ती डेव्हलप झाली नाही. देर इज नॉट अ पीस अँड ट्रँक्वालिटी. ती आवश्यक आहे. त्या कारणासाठी म्हणून हा डिस्क्रिशनरी पॉवर कोणाला दिला? गव्हर्नरला दिलेला दिसून येतो. म्हणजे एकीकडे प्रांतीय सुधारणामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी असं आम्ही करतो असं म्हटलं, पण प्रत्यक्षात मात्र डिस्क्रिशनरी पॉवर देऊन हे रिस्ट्रेंड कशी आहे? रिस्ट्रेंड कंट्रोल्ड ऑटोनॉमी दिलेली दिसून येते. म्हणजे 1919च्या कायद्यामध्ये डायरकी देऊन कंट्रोल ऑटोनॉमी ठेवली. आता डिस्क्रिशनरी पॉवर देऊन कंट्रोल ऑटोनॉमी ठेवलेली दिसून येते. ओके, ठीक आहे. आता दुसरं बघा, भारतीय संघराज्य संकल्पना एक्सेप्ट फेडरलिझम. हा कॉन्सेप्ट बघा, भारतामध्ये फेडरलिझमचा भारतीय संविधान कसं आहे? फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. प्युअरली आहे का? कॉसाय फेडरल आहे. त्याची नीव इथे ठेवलेली दिसते. समितीने म्हणजे कमिशनने शिफारस केली ग्रेटर इंडियाची. अँड ग्रेटर इंडिया शुड बी हॅव्हिंग ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट्स. हे असतील म्हणजे दोघांचं मिळून आम्ही ग्रेटर इंडिया बनवू, म्हणजे काय बनवू? संघराज्य बनवू असं मान्य केलं. समितीने शिफारस केली. पण समितीने शिफारस करताना फेडरलिझम सोबत फ्रीडम किंवा डॉमिनियन ठेवलं नाही. काय म्हटलंय?
पण ब्रिटिश पॅरामाउंटशिप, ब्रिटिशचं अधिपत्य हे राहणार आणि ब्रिटिशाची पॅरामाउंटशिप कुठे रिफ्लेक्ट होईल? व्हाईसरॉय मध्ये. म्हणजे हु विल बी अ हेड? व्हाईसरॉय ऑफ इंडिया ऑन अ बिहाफ ऑफ द किंग ऑफ द है ना इंग्लंड. म्हणजे ब्रिटिशांची पॅरामाउंटशी राहील असं त्यांनी निश्चित केलं. त्याच्यासाठी त्यांनी मग म्हटलं टू बी एस्टॅब्लिश द कन्सल्टेटिव्ह काउन्सिल ऑफ द ग्रेटर इंडिया. एक कन्सल्टेटिव्ह काउन्सिल जी आहे ग्रेटर इंडियासाठी ती बनवावी, ही सुद्धा शिफारस जी आहे या कमिशनने केलेली दिसून येते. शेवटचं बघूया आपण. सांप्रदायिक मतदार हा निरंतर राहील. कम्युनल जे आहे, कम्युनल इलेक्टोरेट वाय बघा का, तर ते कारण सांगतात की बघा प्रोव्हिजन कसं केलेलं आहे लक्षात घ्या. परमनंट म्हटलं का त्यांनी? नाही. कमिशन म्हणते की ही तात्पुरती राहील, एक्सटेन्शन मिळाला पाहिजे कम्युनल इलेक्टोरेटला. रिझन बिहाइंड इट सेपरेट कम्युनल इलेक्टोरेटचे की हिंदू मुस्लिम यांच्यामधला तणाव कमी झालेला आहे. जोपर्यंत तणाव कमी होत नाही है ना, सलोखा दोघांमध्ये होत नाही है ना, जोपर्यंत कम्युनल हार्मोनी एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत हे असावं, सो दॅट इट कॅन बी प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द मुस्लिम्स. बघा बरं हा चान्स. म्हणजे इथून आपल्याला एक दिसते की जर ऐक्य जर राहिलं असतं, तो आग लावो ना, मला का म्हणायचं आहे. ब्रिटिशांनी आग लावली पण आम्ही बी आग घेतली ना. आम्ही जर आग घेतली नाही आणि हिंदू मुस्लिम भाई भाई राहिलो तर प्रॉब्लेम आला असता का? नाही आला असता. हा चान्स घेतला ना. तुम्ही म्हणाल लीडर, अरे लीडर खड्ड्यात टाका, माणूस आम्ही, बरोबर आहे ना. आपण समाजामध्ये राहतो, आपण एक राहिलं पाहिजे. हे जर असतं तर याची गरज भासली नसती. हा चान्स कमिशननं घेतलेला दिसतो. सोबतच नो युनिव्हर्सल सफ्रेज, सार्वत्रिक प्रौढ मतदार नको. नो युनिव्हर्सल सफ्रेज, नो युनिव्हर्सल फ्रँचाईज. पण युनिव्हर्सल फ्रँचाईज याच्यासाठी नाही कारण की तत्कालीन परिस्थितीमध्ये सायमन कमिशनला वाटलं असेल की सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला तर काहीतरी होईल, असा डाऊट आला असेल. परंतु बोलताना काय म्हणजे कमिशनने रिकमेंडेशन काय केलं लक्षात घ्या. फ्रँचाईज शुड बी एक्सटेंडेड, त्याचा विस्तार करायचा. बघा प्रौढ मतदार हे नाही, युनिव्हर्सल फ्रँचाईज नाही, पण एक्सटेन्शन म्हणजे विस्तार मतदारांचा करायचा. कशासाठी? बघा इन ऑर्डर टू हेल्प द ग्रोथ ऑफ पॉलिटिकल कॉन्शियसनेस इन द पीपल. लोकांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली पाहिजे याकरिता. बघा याकरिता म्हणून एक्सटेन्शन हे स्टेटमेंट जे आहे रिकमेंडेशन मध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे हळूहळू आपल्याला काय दिसतं, सायमन कमिशनच्या जर रिकमेंडेशन्स पाहिल्या तर टप्प्याटप्प्याने भारताला स्वातंत्र्याकडे जाताना दिसते. भारत दिसतो ना, ऑटोनॉमीकडे जाताना दिसतोय. कशामुळे? तर दोघांमुळे, नॅशनलिस्टचा फ्रीडम स्ट्रगल आणि तत्कालीन बदलणारी परिस्थिती. का ब्रिटिशांना एवढी इच्छा आहे का? देतो आता हळूहळू. ब्रिटिशांची हळूहळू लागत होती वाट है ना, तिकडे बी लागत होती, इंटरनॅशनल लेवलवर बी लागत होती आणि भारतीय बी लावत होते. याचं कॉम्बिनेशन म्हणजे हा सुधारणा. तर सायमन कमिशन लक्षात आलं. आता या सायमन कमिशनच्या सुधारणा तुम्हाला पुढचा कायदा जो आहे त्याच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचा आहे. मग सायमन कमिशनला ते एक्सेप्ट केला नाही. मग एक्सेप्ट केला नाही तर मग आपल्याला नंतरच्या बाबी दिसून येतात. मग आपण नेहरू रिपोर्ट पाहतो, जिन्नाचे 14 पॉइंट पाहतो, राऊंड टेबल कॉन्फरन्स पाहतो आणि मग 1935चा कायदा पाहतो. गेटिंग द पॉइंट. ते ह्या सिक्वेन्सचे आपण पुढचे व्हिडिओ बघून घेऊया, जेणेकरून भारतीय संविधान जे आहे ते खऱ्या अर्थाने इव्होल्युशनरी कॉन्टेक्स्ट मध्ये उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून समजणं सोपं जाईल. ओके, अभ्यास करता रे भाऊ. म्हणून मी तुम्हाला काय देतो, ऑल द बेस्ट.